बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण नव्या टोल धोरणाबाबत खरं तर चर्चा करणार आहोत। पण टोलची जी आधीची जी काही आतापर्यंतची परिस्थिती आहे, टोल नाके ठिकठिकाणी आहे, टोल नाक्यांच्या बाबत मोठा संभ्रम आहे आणि या बाबतीमध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यानिमित्ताने आपण जे 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यामध्ये नव्या टोल धोरणाबाबत सरकार चालढकल करतंय का? युती सरकारला निवडणूक पूर्व टोल मुक्तीच्या घोषणेचा विसर पडलाय का? आणि ठेकेदार आणि सरकारच्या संगनमतामुळे टोल धोरण लांबणीवर पडतंय का? हे 3 प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार नेते प्रताप सरनाईक स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत आणि संजय पाचंगे टोल प्रश्नाचे अभ्यासक पुण्याहून आपल्या सोबत आहेत। कोल्हापूरहून आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, जे टोल विरोधी कृती समितीचे सदस्य आहेत। या सगळ्यांचं स्वागत आहे आणि अर्थातच पहिला प्रश्न खरं तर प्रताप सरनाईक तुम्हाला विचारायचा आहे। आता सत्तेत आहात तुम्ही आणि निवडणुकीच्या अगोदर टोल प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही रान उठवलं होतं। ठाणेकरांच्या बाबत असेल, मुंबईमध्ये एंट्री टोल असतील त्या संदर्भात असेल, नेमका जो त्यावेळेचा आंदोलनाचा तुमचा जोर होता, सत्तेत आल्यावरती तो जोर कमी पडलाय आणि अजून धोरण पण समोर येत नाहीये, स्पष्टता येत नाहीये आणि टोल नाक्यांवरची गर्दी वाढत चाललेली आहे। काय तुमचं त्याच्यावरचं म्हणणं आहे? नाही, तुम्ही आज जर चंद्रकांत दादा पाटलांचं स्टेटमेंट बघितलं असेल तर हे सरकार टोल धोरणाच्या विषयी किती सकारात्मक आहे याची जाणीव तुम्हाला झालेली असेल। प्रामुख्यानं सर्वसामान्य चाकरमानी जो नागरिक आहे, जो 4 व्हीलरच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पनवेल आणि प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यातला काही भाग या ठिकाणी जो माणूस राहतो किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात जो 4 व्हीलर घेऊन राहतो, त्याला सरसकट या टोल धोरणातून सूट देता येऊ शकेल का याची जाणीव आता चंद्रकांत दादा पाटील करतायत, जेणेकरून हे अशा प्रकारचं जर टोल धोरण स्वीकारलं तर जी काही 20% हेवी व्हेकल आहेत, त्या हेवी व्हेकलवर त्याचा लोड टाकून त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त टोल वसुली त्यांच्या माध्यमातून करू शकतो का, अशी एक भूमिका राज्य शासनाकडून थोडीशी त्या माध्यमातून तयार करण्याचं चाललेलं आहे। अजूनपर्यंत त्यावर निर्णय झालेला नाही। प्रामुख्यानं निवडणुकीपूर्वी जी घोषणा आम्ही केली होती की आम्ही सरसकट महाराष्ट्रात टोल जे आहेत, नाके जे आहे, ज्या टोलच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं जात आहे, ती पूर्ण बंद करू अशी जी आमची घोषणा होती, त्या घोषणेचा विसर बिलकुल पडलेला नाहीये। आम्ही त्या माध्यमातून तयारी करतोय, परंतु गेल्या 15 वर्षामध्ये आघाडी सरकारच्या राज्यामध्ये आघाडी सरकारने जशा पद्धतीचे एग्रीमेंट्स या टोल नाक्याच्या ठेकेदारांकडून बनवून घेतलेले आहे, त्यामुळे कायदेशीर काही अडचणी निर्माण होऊ शकतील का? त्या अडचणींमुळे परत एकदा आम्ही भूमिका एक घेतली आणि नंतर न्यायालयामध्ये जाऊन त्यांना जर काही वेगळ्या प्रकारची न्यायालयाची भूमिका असेल तर त्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळू शकेल। म्हणून निर्णय घेत असताना सगळ्या बाजूंनी कायदेशीर तपासणी चालू आहे आणि त्या माध्यमातून समिती निर्माण केलेली, त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला असं वाटतं आज त्यांनी घोषणा केलेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली चंद्रकांतदादा पाटील ह्याच अधिवेशनामध्ये या संदर्भातील काहीतरी घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ह्या बाबतीतला आमच्या युती सरकारचा जो निर्णय आहे तो निश्चितपणे जनतेसाठी लवकरात लवकर निर्णय होईल असं तुम्ही म्हणताय। समिती सुद्धा गठीत केली असं तुम्ही म्हणताय, पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा शशिकांत शिंदे, या सगळ्या टोलच्या एकूण प्रश्नामध्ये अनेक जण गोंधळलेले आहेत। टोल असावा की नसावा ही एक भूमिका आहे, काही लोक म्हणतात टोल नसावा, काही लोक म्हणतात असावा। आता एक नवीन व्हॉट्सॲपमध्ये किंवा सगळीकडे अक्षरशः राळ उठलेली आहे की टोल हा ठराविक गटासाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी किंवा खाजगी वाहनांसाठी आणि कारसारख्या वाहनांसाठी हा टोल माफ केला जाईल। आपल्याकडे एसटी बसला सुद्धा, जी प्रवाशांच्या सेवेसाठी आणि संपूर्ण राज्यभरासाठी महत्त्वाची मानली जाते, त्या एसटीला सुद्धा आपण टोल लावतो। अशा परिस्थितीमध्ये अशा खाजगी लोकांचा, मध्यमवर्गीयांचा, 4 चाकी वाहनं ज्यांच्याकडे आहेत त्यांचा टोल तरी माफ करण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? नाही, प्रताप सरनाईकांचं पहिलं म्हटलं तर ते सरकारमध्ये मंत्री नाही, परंतु सरकारच्या मंत्र्यांचं किंवा सरकारचं उत्तर जे आहे ते बरोबर ते द्यायला लागलेले आहेत की लवकरात लवकर एखाद्या प्रश्नाला जर आपण थोडंसं टाळायचं असतं किंवा तिथं हे करायचं असतं तेव्हा असं उत्तर दिलं जातं की लवकरात लवकर करू म्हणून। एक तर पहिलं प्रथम मी सांगतो की आमची हीच भूमिका होती की सरसकट टोल माफ करण्याच्या बाबतीमधलं या ठिकाणी अडचण लक्षात घेता आणि वाहतुकीचा असलेला विलंब लक्षात घेता या ठिकाणी रस्ते रुंदीकरणाच्या बाबतीमध्ये पूल बांधण्याच्या संदर्भातला निर्णय करणं गरजेचं होतं। त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो, पण सत्ता मिळवायची या हवेसापोटी त्यांनी सगळी आश्वासनं दिली होती
आता म्हणणं आहे की तुम्ही आश्वासनं ज्यावेळेला दिली त्याची आता त्रुटी कायदे मग काय आहे, मग कसं काय होणार. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मंदारजी. हे सांगतायत, काल यांनी अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक बजेटमध्ये त्यांनी 3,000-3,500च्या असलेल्या कोटीचा अर्थसंकल्प कमी ह्याच्यात दाखवला. 54,000 मागचा होता, तो 51,000 कोटीचा दाखवला. त्यामध्ये 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचं या ठिकाणी मागणी मागच्या वेळा 14-15च्या वेळा होती. 15-16 मध्ये ती मागणी यांना 3,500 ते 4,000 कोटीची या ठिकाणी बजेटमध्ये पीडब्ल्यूडीची दिलेली आहे. मला एक कळत नाही की ज्यावेळेला एखादा अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आम्ही तरतूद करतो तेव्हा त्यांनी जी आश्वासनं दिली असते त्याचा एकही उल्लेख, मग एलबीटी असो किंवा टोलच्या बाबतीमधला कुठलाही उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने कमी करणार तो केला नाही. मग हे तुम्हाला माहित होतं. आम्ही त्यावेळेला पण सांगत होतो की गुजरात नव्हे इतर राज्यामध्ये सुद्धा टोलच्या बाबतीमध्ये भूमिका घेत असताना त्या ठिकाणी भूमिका तशी घेता येत नाही. काल केंद्राच्या असलेल्या त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की मी 52 टोल या ठिकाणचे माफ केले. ते 100 कोटीच्या आतले होते, ते माफच होणार होते. आमच्या काळामध्ये पण ज्या टोलच्या बाबतीमधली पूर्णत्व झालं होतं त्याची माफी करण्याचा निर्णय घेतला. पण आता जी ट्रॅफिक होते, ज्याचा व्याप आणि ज्याचा ताप हा इथल्या असलेल्या जनतेला होतोय, वेळ वाया जातोय. आज लवकर आपण येतो परंतु टोल नाक्यावर बघितलं तर 1-1 तास थांबावं लागतं. त्याला पर्याय काय उभा करायचा, किंवा हे टोल माफी करण्याच्या बाबतीमधलं तुम्ही जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर मतं मिळवण्यासाठी, सत्ता हस्तगत करण्यासाठी ह्यांनी फक्त राजकारण केलं. काल MMRDAचा त्यांचा प्रस्ताव आला, बजेट आलं. एक मिनिट आपण येऊया. शशिकांत शिंदे येऊ. शशिकांत शिंदे तुमच्याकडे मी येतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही म्हणताय ठीक आहे, तुम्ही म्हणताय की मतासाठी हे सगळं करताय. आपण पुस्तिका जर काढली नाही आपण येऊ. आश्वासन देण्याचंच काम त्यांनी केलंय. हे टोल माफी करण्याच्या बाबतीमधलं सरकार निर्णय घेऊ शकत नाही. 20,000 कोटी त्यांना कुठून आणायचे याचं उत्तर प्रताप सरनाईक जोपर्यंत देत नाही तोपर्यंत टोल आपण ते उत्तर घेऊया त्यांच्याकडनं. आपल्याकडे आधी तपशीलवार समजून घेऊया मुळात हा प्रश्न कुठे अडकलाय आणि काय होऊ शकतं. कारण तुमच्या वेळेला सुद्धा टोल माफीचे काही घोषणा केल्या होत्या. अगदी नवी मुंबईला जो नवा टोल खारघरचा जो बसलाय तेव्हा सुद्धा घोषणा केली होती आणि कोणी नाही तर अजित पवारांनी ती घोषणा केली होती. त्यावेळेला सुद्धा त्यांनी ठरवलं होतं की सिडकोच्या मधनं काही पैसा काढून तिकडे देण्यात येईल. अशा प्रकारची जगलरी बजेटमध्ये होऊ शकते. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संजय पाचंगे आपल्या सोबत आहेत. संजय पाचंगे, मुळात हा सगळा जो टोलचा विषय आहे, काय नेमकं असं झालंय की ज्यामध्ये आपल्याला असं वाटतंय की टोल हा माफ झाला पाहिजे. माफ जर झाला तर बाकीची जी काही सगळी त्याच्यामधली उलाढाल आहे ती कशी भरून काढण्यात येईल, आणि आता समिती जो अभ्यास करते तो अभ्यास पूर्ण आणि परिपूर्ण होईल का, काय वाटतं तुम्हाला? नाही, या संदर्भात जी समिती नेमलेली आहे त्या समितीचाच मुळात दोष आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या टोल संदर्भात पारदर्शकता ठेवायला पाहिजे होती त्या अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांशी संगनमत करून स्वतःचे खिसे भरण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांनी जी काही आता समितीच्या माध्यमातून टोल धोरण आणण्याची भूमिका ठेवलेली आहे. मुळात आता जे शशिकांत शिंदे साहेब जे सांगत होते, आश्चर्य वाटतं की तुम्ही एकीकडे सरकारला जाब विचारताय आणि काल परवा विधान परिषदेच्या सभापतीसाठी त्यांच्या बरोबर जाताय. जर तुमची मानसिकता असती तर सरकारला तुम्ही या अधिवेशनातच ही घोषणा करायला भाग पाडलं असतं. मुळात हे जे चक्र अडकलेलं आहे, सरकारची काही अंशी मागच्या आठवड्यात बांधकाम मंत्र्यांशी आमची बैठक झाली शिक्रापूर टोल नाक्या संदर्भात. सरकारची मानसिकता यात दिसती आहे. परंतु झालंय असं की जे काही जुने या ठिकाणी बडे बडे नेते गुंतलेले आहेत, ठेकेदार गुंतलेले आहेत आणि अधिकार गुंतलेले आहेत, यांची जी युती आहे ही सरकारला हे धोरण किंवा हे निर्णय घेण्यास अडचण ठरत आहे. आणि म्हणून टोल माफीची गरज नाही. जे काही टोल झालेले आहेत, आज जे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची जी घोषणा केलेली आहे की त्याचे पैसे संपले टोल बंद होईल, ही जर भूमिका सरकारने खरोखरच अस्तित्वात आणली तर टोल संदर्भात अगदी
फोर व्हीलरवाला सुद्धा टोल देण्यास नकार देणार नाही. झालंय असं की यांनी फक्त कुरणं निर्माण केलेली आहेत. जनतेच्या सुविधेचं कुठेही काही ठीक आहे, आपण सुविधांवरती येऊया, सुविधांवरती आपण येऊया, कारण आम्ही IRB ज्यांचा सगळ्यात खूप मोठा टोलचा व्यवसाय आहे त्या IRBच्या संचालकांशी सुद्धा आम्ही फोनवरनं चर्चा केली. त्यांनाही आम्ही इथे निमंत्रित केलं होतं त्यांची बाजू समजून घेण्यासाठी. ते काही त्या निमंत्रणाला त्यांनी स्वीकार केला नाही, ते आलेले नाहीयेत. पण मुळात सुविधांचा आता आपण विचार थोडा नंतर करूया. त्याहीपेक्षा महत्त्वाचं बाबा इंदुलकर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की नेमकं काय घडतंय टोलमध्ये. कारण टोल हवा असं आपण आर्थिकदृष्ट्या समजू शकतो, पण ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या, जसं आता पाचलगे म्हणाले, त्या सुविधा मिळत नाहीत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे टोल हा अधिकचा आकारला जातोय का, नेमकं काय घडतंय? पहिला प्रश्न असा आहे की टोल हवा का, तर कोल्हापूर वासियांचं, आमच्या कोल्हापूर पुरतं एक भूमिका स्पष्ट आहे. काल होती, आज राहणार, उद्याही राहणार, की आम्हाला टोलमुक्त कोल्हापूर पाहिजे. आणि हीच घोषणा सध्याच्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये केली होती. ते असं म्हटलं होते की आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करू. महाराष्ट्र टोलमुक्त करू जेव्हा म्हणता, तेव्हा आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातले सर्व रस्ते हे टोलच्या नाक्या विरहित असतील असं चित्र आमच्या समोर उभं राहिलं. आता मात्र सर्वसामान्य जनतेला आम्ही यातनं सूट देऊ अशी घोषणा किंवा अशी वाटचाल सध्याच्या सरकारची दिसतेय. ही कदापि आम्हाला मान्य होणार नाही. कोल्हापूरच्या विषयामध्ये अंतर्गत रस्त्यावर ठिकाणी 9 ठिकाणी कोल्हापूरवासीय टोल भरतायत. शहरामध्ये येताना आणि जाताना आम्हाला टोल भरायला लागतोय. यासाठी आम्ही विविध प्रकारचे कर देतो. ह्या कराचे पैसे कुठे जातात, ह्याला कुठं कुठं भूकंप पडली आहेत ते मोजण्याचं काम शासन करत नाही. आणि मग विकास कामाला पैसे कमी पडतात, नवीन रस्ते बांधणीला पैसे नाहीत, म्हणून टोलचं भूत सर्वसामान्य आणि जनतेच्यावर लादलं जातं. हीच हेच बेसिकली प्रिन्सिपल हे मुळात चुकीचं आहे. नाही, नक्की तुम्ही म्हणताय की हे प्रिन्सिपल चुकीचं आहे. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये तर आणखीन एक नवाच शोध या टोलच्या सगळ्या व्यवसायामध्ये करण्यात आलेला आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेनीच अख्खे रस्ते कोल्हापूर शहराचे पूर्णपणे वेगळ्या संस्थेला बांधायला दिलेले आहेत. अशा वेळेला पुन्हा शशिकांत शिंदे हे सगळं जे काही प्रकरण आहे, मगाशी प्रताप सरनाईक सुद्धा म्हणाले की हे तुमच्या काळात घडलेलं आहे सगळं. तुम्ही आता परत म्हणताय की हे सगळं काही होणं शक्य नाहीये, हे सरकार काही करणार नाहीये. पण मूळ जे प्रश्न आहेत ते तिथेच राहत आहेत. टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा तसाच एक गंभीर प्रश्न आहे की साधा सामान्य माणूस जो आहे, अगदी ST बसनं प्रवास करणारा असेल किंवा मध्यमवर्गीय असेल, तो ज्या वेळेला या टोलने जातो त्याला अनंत प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो. या अडचणी तरी संपतील असं तुम्हाला वाटतंय का? मंदारजी, एकतर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपण एखाद्या वेळेला रस्ते रुंदीकरणे, 6 पदरी रस्ते किंवा मूलभूत सुविधा आणि सुलभ अशा प्रकारचा प्रवास, अशा प्रकारचे नियोजन करत असताना मुंबईचा आपण विचार केला तर MMRDA तिथं आहे. परंतु प्रमुख महामार्ग, राज्यमार्ग, नॅशनल मार्ग याच्या संदर्भातून निर्णय गेला तर तिथं काही ह्या ठिकाणी टोल आकारणी करणं ही काळाची गरज आहे. कारण आपण जर हजारो कोटी, 2-2 हजार कोटी, 3-3 हजार कोटीची, 1600 कोटीची अशा प्रकारची जर तरतूद कुठल्याही बजेटमध्ये एकदम होऊ शकत नाही, हे आम्ही सांगत होतो. मागच्या काळामध्ये आपल्या राज्यात आहे असं नाही आहे. अगदी बाजू आपण सारखं गुजरातचं सांगतो, गुजरातमध्ये सुद्धा आपण बघितलं तर सगळीकडे नॅशनल हायवे. नाही, गुजरातचा प्रश्न नाही, आपण गुजरात तुर्तास बाजूला ठेवूया. पण मूळ मुद्दा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या सुविधांचा प्रश्न आला त्या सुविधांच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. त्या व्यतिरिक्त मुंबईसारखं जे शहर आहे, ज्या शहराला एवढा मोठा एंट्री पॉइंटला टोल लागला जातो, एकेका सांगता येतील अशा एकेका ब्रिजची सुद्धा अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा वेळेला ते का असं करतायत आणि खास करून त्याच्यावरती जे काही देखरेख व्हायला पाहिजे ती देखरेख का केली जात नाहीये, हे सुद्धा आपण विचारणार होतो एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडक मधल्या या चर्चेनंतर आपल्याला काही प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. दत्ता शेलार म्हणतायत, टोल पूर्णपणे बंद करणं हे सरकारला शक्य नाही, परंतु निवडणुकीत आश्वासनाचा पाऊस पडून निवडणुका जिंकता येतात हे खरं आहे, असं दत्ता शेलार यांचं म्हणणं आहे. सचिन वर्तक म्हणतायत, टोलच्या बापानं टोल प्रश्नी मनसेला देखील मॅनेज केलं असं वाटतं. आणि चेतन जोशी म्हणतायत, टोलच्या बाबतीत चालही करत नाही आणि ढकलही करत नाही, इतकं थंड हे सरकार आहे. आणि अर्थातच प्रदीप रोकडे म्हणतायत, भाजप तर सरकार आल्या आल्या टोल बंद करणार होता, काय झालं मग आता?
सगळेच पक्ष जनतेला फसवत असतात, कोणावरही विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाही. ही सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे आपल्या प्रेक्षकांची आणि त्यांच्या बेधडक प्रतिक्रिया तुमच्यासमोर आम्ही ठेवलेल्या आहेत. अर्थात पुन्हा एकदा जो प्रश्न त्यामुळे निर्माण होतो तो हाच आहे की प्रताप सरनाईक, तुम्हाला विचारायचं आहे की आता चंद्रकांत पाटील सुद्धा म्हणाले की नवीन टोल जर बसले तर त्याच्यामध्ये काही लोकांना कशा प्रकारे सूट देता येईल वगैरे याचा विचार केला जातोय. याचा अर्थ जे जुने, ज्या सगळ्यात मोठी तक्रार आहे की अनेक वर्ष बेदिक्कतपणे अनेक टोल चालू आहेत, त्या टोलवरती पुन्हा एकदा त्याच्यावरती ऑडिट नाहीये, त्याच्यावरती किती गाड्या येत आहेत, अधिक गाड्यांची संख्या वाढली तरी सुद्धा त्याचं ऑडिट नीट केलं जात नाहीये, त्याच्यामधली पारदर्शकता नाहीये. आणि तुम्ही पण काही मला वाटतं याच्या अगोदर काही लिटिगेशन्स केली होती, हायकोर्टात गेला होता या मुद्द्यावरती. नेमकं काय घडतंय असं तुम्हाला वाटतं? नाही, काही वेळा गेल्या 15 वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही यांचा आघाडी सरकारमधल्या सगळ्या उपक्रमांचा ह्या टोलच्या माध्यमातून बघितला तर प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलनं, सगळ्यात जास्त जर आंदोलनं कोणी केली असेल तर ती आम्ही केली होती. आम्ही रस्त्यावर उतरलो, पोलिसांचे गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत, हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर ते अजूनपर्यंत कॅगच्या अहवालामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की हे चुकीचे टोल नाके या ठिकाणी निर्माण झालेले आहेत म्हणून. परंतु 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी अनियमितता प्रामुख्यानं आघाडी सरकारनं केली होती ती अनियमितता म्हणजे त्याच्यावर अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतील, त्यामुळे हा वेळ लागतोय. परंतु आता ज्या प्रतिक्रिया आपल्याकडे आल्यात, मी 100% या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ह्या आज ज्या प्रतिक्रिया त्या प्रतिक्रिया परत पुढल्या 2-4 महिन्यानंतर ह्या येणार नाहीत अशा पद्धतीची खबरदारी आम्ही घेतोय. शशिकांत शिंदेजींना मला सांगावं असं वाटतं की शशिकांत शिंदे आमचे चांगले मित्र आहेत, सभागृहात सुद्धा चांगली भूमिका ते मांडतात. ते तर मंत्री होते, मंत्री असताना देखील त्यांनी अनेक वेळा ह्या टोलच्या प्रश्नावर विरोधातली भूमिका घेतली. मला त्यांनाच असं विचारायचं आहे की तुमच्या खात्याचे जयदत्त क्षीरसागर होते MSRDCचे मंत्री, भुजबळ साहेब होते त्यांचे PWDचे मंत्री, अनेक वेळा त्यांनी आश्वासनं दिली. आमचे सगळे मोर्चे आणि आंदोलनं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं डिजिटल डिस्प्ले आम्ही प्रत्येक नाक्यावर वगैरे लावू. ठीक आहे, त्यावेळेस त्यांनी ते लावलं नाही. परंतु एकाच ठेकेदाराला, प्रामुख्याने तुम्ही मगाशी नाव घेतलं की IRB सारख्या ठेकेदारालाच कसे काही टोल नाके मिळाले सगळे महाराष्ट्रातले, प्रामुख्यानं 70 ते 80% टोल नाके त्यांचेच आहेत. आणि जे काही बंद केले भुजबळ साहेबांनी, माझा आरोप आहे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जे बंद केले त्या ठेकेदाराने सांगितलं होतं की आमचे टोल नाके चालू होत नाहीयेत, आमच्या टोल नाक्यामध्ये आम्हाला इन्कम नाहीये, आम्ही या ठिकाणी एवढा खर्च केला, त्या खर्च व्याजासकट आम्हाला पैसे द्या. ते व्याजासकट पैसे राज्य सरकारने त्यांना परत दिले, टोल नाके बंद केले. जे टोल नाके लोकांच्या काहीच फायद्याचे नव्हते किंवा त्यातनं काही लोकांना एवढं काही त्या टोल नाक्याच्या विरोधात आंदोलनं होत नव्हती. परंतु मूळ आंदोलनं ज्या टोल नाक्यावर होतात, म्हणजे कोल्हापूरचा टोल नाका असू द्या, ठाण्यातले टोल नाके असू द्या, ह्या टोल नाक्याच्या माध्यमातून जी आंदोलनं व्हायची त्या आंदोलनावर कधीच यांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणून माझं असं, शशिकांत शिंदेनं आपल्याला तोच विचार, अत्यंत गंभीर आरोप केला शशिकांत शिंदे प्रताप सरनाईक यांनी की मुळात जे टोल तोटा देत होते त्या तोटा असलेल्या टोललाच पुन्हा एकदा एक प्रकारे बेनिफिट दिलेला आहे, त्यांनाच लाभार्थी बनवण्यात आलेलं आहे तुमच्या सरकारकडनं. नाही, एक तर अडचण अशी आहे की प्रताप सरनाईकांची मी अडचण समजू शकतो. त्यांना आता एक मुद्दा असा आहे की तुम्ही आश्वासन देऊन पदावर आलेला आहे. आता मी भाजपशी युती करायची सभापती निवडणुकीसाठी का काय करायचं हा आमचा पक्षाचा प्रश्न. आम्हीच युती केली तरी सभागृहामध्ये आम्ही कशा पद्धती भूमिका मांडतो हे सांगायची गरज नाहीये. आम्ही सरकारच्या विरोधात चुकलं तिथं आम्ही चुकलंच म्हणतोय. माझा प्रश्न असा आहे, IRBचा उल्लेख केला आपण, जर तसं म्हणत असाल तर गुजरातला पण IRB आहे, आंध्राला, मध्य प्रदेशला पण IRB आहे, राजस्थानला पण IRB आहे, दिल्लीला सुद्धा IRB आहे. आता विषय एवढा चाललेला आहे, तुम्ही आश्वासनं दिली होती, याच लोकांनी तुम्हाला कोल्हापूरच्या लोकांनी, तुम्हाला समोर बसलेल्या लोकांनी मतं दिली, तुमची जबाबदारी आहे. आम्ही काय केलं, आता तुमच्या हातात सत्ता आहे ना, तुम्ही सर्व चौकशी करू शकता. तुम्ही काय पाहिजे त्याप्रमाणे आम्ही चुकीचं केलं तर त्याच्यावर तुम्ही जनतेला हे सांगू शकता. तुम्हाला अडवलंय कोणी? तुम्ही 2 महिने 3 महिन्यात आम्ही निर्णय घेऊन सांगतो. असं आहे, प्रॅक्टिकली जाणं फार महत्वाचं असतं. या सरकारला प्रॅक्टिकली जाणं गरजेचं आहे. नाही, प्रॅक्टिकली जाणं म्हणजे असं का, जो आरोप तुमच्यावरती लावलेला आहे, त्यांनी जो आरोप केलाय की तुम्ही जे तोटा असलेले टोल होते तेच बंद करायला तुम्ही प्रोत्साहन दिलं एक प्रकारे, असं त्यांनी आरोप केलेला आहे. ह्याला आपण प्रॅक्टिकल म्हणायचं का? त्यांनी सर्वसामान्य जनतेचं नाही, ठेकेदारांच्या फायद्यासाठी ते टोल नाके बंद केलेले आहेत. नाही, असं चुकीचं आहे. कसं आहे, आपण जे म्हणता, आपण सगळ्या ज्या टोल नाके बंद केले आहेत, काल केंद्राने केलेले आहेत, आज राज्यांनी मागच्या वेळेला केले, ज्या वेळेला मागणी केली. आणि प्रताप सरनाईक म्हणतात मनसेने पण आंदोलन केले हो जोरात, आणि त्या मनसेच्या आंदोलनाला सुद्धा तुम्ही आरोप केला की मनसे मॅनेज झाली म्हणून. पण आरोप केल्यानंतर त्या ठिकाणी मनसेच्या किंवा सर्वांच्या लोकांच्या भावना घेऊन
जे टोल नाके बंद करायचे होते की मुदत संपल्यानंतर, ही वस्तुस्थिती आम्ही कबूल केलं, मुदत संपल्यानंतर सुद्धा त्या टोल नाकेची वसुली चालू होते ते बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. आता जो किती प्रश्न ते ठेकेदारांवर बोलले की वसुली digital या जास्त ठिकाणी केली लावायचं म्हणून होतं, किती आम्ही ठेकेदारांवर लावले. तुम्ही गुन्हे आता दाखल केले? जनतेच्या समोर सर्व पारदर्शकपणे उभं करायचं. तुम्ही हे सर्व सत्ता हातात घेण्यासाठी सांगितलं होतं आम्ही टोल माफी करतो. मग कोल्हापूरचा असो सगळा असो, आता तुम्ही टोल माफी कसं करणार ते सांगा. बाकीची काय चर्चा करण्याची गरज नाही. आता माझं म्हणणं असं की तुम्ही त्या संदर्भात काय भूमिका करणार त्याच्यावर चर्चा करा, मी त्याला उत्तर देतो. नाही, पण या मुद्द्यावरनं एक मुद्दा आणखीन उपस्थित होतो की ज्या लोकांनी टोल दिलेला आहे, म्हणजे एक निष्पन्न ज्यावेळेला झालेलं आहे की टोल तुमचे गैरवाजवी चालू होते, ज्यावेळेला मुदत संपलेले टोल सुद्धा चालू होते, त्याच्यात तुम्ही त्यांना बंद केलं. पण ज्या लोकांनी तिकडे फसवले गेले, जी माणसं त्याच्यानंतर त्या टोलच्या मार्गाने गुन्हे गेली, किती लोकांवर दाखल केले? त्यांचं नुकसान कसं काय भरून येणार? आणि असं आता पण घडत असणार. नाही, याच्यात मुद्दा असा आहे मंदारजी, हे बघा आता सरकार मत नाही, मगाशी ते म्हणाले ती गोष्ट खरी आहे ना. मी जनतेचा प्रतीक म्हणून, मी एका प्रतिनिधी म्हणून सांगतो, आज जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी टॅक्स घेतो. अगदी गाडी खरेदी केल्यापासून ते रोड टॅक्स पासून अनेक टॅक्स घेतो. या टॅक्स मधून असलेल्या ह्याच्यातून आम्ही काय सुविधा देतो? आता सरकार बदललं. माझं म्हणणं आहे प्रतापजींना, तुम्ही विधानसभेत असतात, मी विधानसभेमध्ये असतो, आपण या संदर्भामध्ये त्यावेळेला ही चर्चा करतो, कमिटी नेमली, ही वेळ काढूपणा आहे. तुम्ही हे टॅक्स काय करतात याच्या संदर्भातला पण खुलासा केला पाहिजे. मग आम्ही टोल माफी करताना तुम्ही सांगितलं होतं आम्ही केंद्रातून पैसे आणू. प्रतापजी, दुष्काळाच्या साठी काल परवाच्या दिवशी 2000 कोटी रुपये दिले. जे केंद्राचं सरकार परवा दिवशी बोलले अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याला आम्ही आता मदत देणार नाही, राज्यांनी बघावं. राज्यातून आता नाही, केंद्राचा मुद्दा आपण विषय वेगळा आहे. मला असं वाटतं शशिकांतजी, तुम्ही सुद्धा एवढे ज्येष्ठ मंत्री राहिलेला आहात. या अगोदर तुम्ही इतक्या वेळेला सगळा अनुभवांती सगळं बघितलेलं आहे. तुम्हाला एक मुद्दा जो मांडायचा त्याच्याकडे मी येतो, पण पुन्हा एकदा पाचलगेंना प्रश्न विचारायचा आहे की जो टोलचा तुम्ही एकूण कायदेशीर लढा केलेला आहे किंवा ज्या वेळेला काही त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत, कुठल्या प्रकारचे आक्षेप तुमचे अजूनही आहेत की ज्या आक्षेपांकडे कोणी उत्तर देत नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, मुळात आता जे काही धोरण सरकार आणतंय ते धोरण हे भविष्यात जे काही रस्त्याची सुधारणा होणार आहेत किंवा ज्या ठिकाणी टोल उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहेत. आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे की हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी लुटले गेलेले आहेत. जे टोल बसवलेले आहेत ते नियमबाह्य टोल बसवलेले आहेत. त्या संदर्भात सरकार काय भूमिका घेणार आहे? मागच्या आठवड्यात आम्ही मंत्र्यांशी तेच चर्चा केली की जे आता टोल नाके सुरू आहेत, तुमचा दावा आहे का? तुम्हाला असं वाटतंय का अजूनही? कारण शशिकांत शिंदे मगाशी म्हणाले की जे नियमबाह्य टोल होते ते त्यांनी बंद केले. तुमचं अजूनही असं म्हणणं आहे का की अजूनही काही नियमबाह्य टोल आहे त्या राज्यामध्ये? आजही 50% टोल नाक्यांची मुदत संपलेली आहे. असे पुणे जिल्ह्यात 6 टोल नाके आहेत की ज्यांची मुदत संपून सुद्धा ते सुरू आहेत. केवळ ते राजकीय बगलबच्च्यांचे आहेत म्हणूनच त्या ठिकाणी मागच्याही सरकारने हात लावलेले नाहीत, आताच्याही सरकार त्याला हात लावत नाही. मी शासनाला हेच विचारू इच्छितो की या संदर्भात पहिले तुम्ही काय निर्णय घेणार आहात? जे भविष्यात टोल नाके उभारणार आहात, रस्ते सुधारणार आहात, त्यासाठी टोल धोरण नक्की जाणार. परंतु आता जे लूट चालू आहे, ज्यांची मुदत संपलेली आहे, ज्या ठिकाणी कामं अपूर्ण आहेत, ज्या ठिकाणी दोन टोल नाक्यामधले अंतरचे जे नियम आहेत ते मोडले गेले आहेत, त्या संदर्भात जिल्हानिहाय जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन त्या टोलची तुम्ही शहानिशा करणार आहात का? टोल संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका जाहीर करणार आहात का? आणि जे दोषी सापडतील, आज गेल्या सरकार मध्ये हे टोल निर्माण होत असताना या सरकारमधले काही मंत्र्यांनी आरोप केले होते की 10,000 कोटींचा घोटाळा झालेला आहे. आता सरनाईकांनी सांगितलं की आम्ही आंदोलनं केली, त्याचा अभ्यास केलेला आहे. मग जर तुम्ही आंदोलन केली, तुमचा अभ्यास जर होता, तर सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही आता त्यांच्यावर कारवाई का करत नाही? नक्की आपण हा प्रश्न आपण प्रताप सरनाईकांना विचारू एका छोट्याशा ब्रेक नंतर. पण ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत कारण अत्यंत महत्वाचा गंभीर असा प्रश्न आहे. कारण एकीकडे टोल मात्र जेवढ्या नियमितपणे घेतला जातोय तेवढ्या नियमितपणे टोलच्या नंतरची जी काही कामं करणं अपेक्षित आहे ती कामं होताना दिसत नाहीयेत. मुंबई असो किंवा मुंबईच्या बाहेर असो, अनेक जे फ्लायओव्हर्स आहेत त्या फ्लायओव्हर्सचं सुद्धा काम अतिशय वाईट पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स होताना दिसत नाही. आणि असं असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे डोळेझाक का करते, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर.
टोलच्या प्रश्नावरती आपण चर्चा करतोय. काही प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत. अजिंक्य सावंत म्हणतायत टोलच्या प्रश्नाचा नेहमीच राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापर केलेला आहे. आणि विजय पिसाळ म्हणतायत टोलला विरोध नाही, प्रत्येक भरलेला रुपया फक्त कळायला हवा. पुन्हा एकदा पारदर्शकपणा त्यातला जो आहे तो पूर्णपणे गायब आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्या बाबतीत पुन्हा तुम्हाला विचारायचं आहे बाबा इंदुलकर, की ज्या पद्धतीनं हे सगळं टोलची आकारणी झालेली आहे, कोल्हापूरच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही मगाशी म्हणालात, या सगळ्या टोल प्रश्नावरती कुठे ना कुठे तुम्ही अनेक वेळेला कोर्टात गेलेला आहात, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेले आहेत. त्याबाबत यंत्रणा तुम्हाला कशा पद्धतीनं आतापर्यंत प्रतिसाद देते असं तुम्हाला वाटतंय? मंदार, मी एक 2-3 मुद्दे प्रकर्षाने मांडतो. ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रवादीच्या शिंदे साहेबांनी मगाशी असं म्हटलं की राज्यमार्ग आणि नॅशनल हायवेसाठी 1000 कोटीच्या वरचे रस्ते ह्या करण्यासाठी शासनाकडे सुद्धा निधी नाही, त्यासाठी बीओटी तत्वावर रस्ते करणं गरजेचं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीच्या शिंदे साहेबांनी मगाशी ह्या टोलच्या रस्त्याचं समर्थन करतात आणि ह्याच राष्ट्रवादीनं गेल्या 24 तारखेला अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टोल नाक्यावर आम्ही आंदोलन करू असं पुकारलं होतं. ही त्यांची 2 वेगवेगळ्या भूमिका या दुट्टपीपणाच्या आहेत. नंबर 2, आत्ताच्या राज्यकर्त्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये टोल मुक्ती करतो असं म्हटलं होतं. आम्हाला वाटलं होतं की ह्यांच्याकडे या टोल मुक्तीसाठी ब्लूप्रिंट असली पाहिजे, पण आता एकंदर त्यांच्या वागण्यावरून असं दिसतं की वराती पाठीमागं घोडं. एकदा घोषणा करायची आणि मग घोषणेसाठी उपाय आत्ता शोधायचे, ही जनतेची फसवणूक होतीये. नंबर 3, महाराष्ट्र टोलमुक्त होऊ शकतो का? तर महाराष्ट्र टोलमुक्त कदापि होऊ शकत नाही. तो टोलमुक्त करण्याची राजकीय पक्षांची मानसिकता नाही, कारण हे सर्व टोल नाके हे ह्या सर्व राजकीय पक्षांचे एटीएम झालेले आहेत आणि एटीएम कोणाला नको म्हणून हे कदापि हे बंद होऊ शकणार नाही. ह्याच्या विषयामध्ये पारदर्शकता आणायची म्हणतात. सुरुवातीपासून अगदी जेव्हा ह्या प्रकल्पाचा जेव्हा हा प्रकल्प डीपीआर तयार होतो, जेव्हा याची व्हेहिकल सेन्सस होते, त्यापासून याच्यामध्ये घोटाळे होत असतात. आणि त्यामुळं हे एटीएम असल्यामुळं कदापि महाराष्ट्रात नाही, देशात नाही, या बीओटी तत्वाच्या रस्त्यावर कदापि ही पारदर्शकता येऊ शकत नाही. ह्याच्यामधले घोटाळे केव्हाही बंद होऊ शकत नाहीत आणि महाराष्ट्र टोलमुक्त होऊ शकत नाही. नाही, तुम्ही म्हणताय टोल मुक्त व्हावं की नाही हा पुन्हा एकदा त्या सरकारच्या धोरणाचा प्रश्न असेल, पण त्याबरोबर किमान या टोलमुळे एक प्रकारचा जो जिझिया कर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जाचक अशा पद्धतीनं हा टोल आकारला जातोय. कुठल्याही शहराला एक टोल मुक्त रस्ता ठेवलेला नाही अशी कोल्हापूरची परिस्थिती बघितल्यावरती जे दिसतंय. ठाण्यासारखं शहर असेल, नवी मुंबईसारखं शहर असेल, सगळीकडे टोलनी पूर्णपणे म्हणजे MMRDA जो काही सगळा प्रदेश आहे त्याच्यावरती तर टोलचा अक्षरशः धाड असल्यासारखी परिस्थिती आहे. शशिकांत शिंदे, तुम्हाला खरं तर प्रश्न विचारायच्या अगोदर पुन्हा एकदा मला संजय पाचंगे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की 50% टोल हे अजूनही नियमबाह्य पद्धतीनं चालू आहेत किंवा त्यांची मुदत संपली तरी सुद्धा ते चालू आहेत, असं असताना तुम्ही आतापर्यंत तुम्ही हे पुराव्याच्या निशी बोलताय, पुराव्याच्या आधारांनी बोलताय की तुम्ही नुसतंच एक अंदाजे ही सगळी स्टेटमेंट्स करताय? नाही, आता जे आमचे कोल्हापूरचे मित्र जे बोलले, मला त्यांना एकच सांगायचंय की हातबल होऊ नका. आम्ही 5 संघटनांनी मिळून शिरूर तालुका आज टोलमुक्त होण्याच्या मार्गावर आणलेला आहे. शिरूर पुणे रस्त्यावरचे 2 टोल बंद केलेले आहेत. परवाच बांधकाम मंत्र्यांनी शिक्रापूरचा टोल नाका बंद करण्याचं जाहीर केलेलं आहे. कायदेशीर लढाई जर आपण न्याय मार्गाने केली तर नक्की त्यात यश येईल. राहिला मुद्दा 50% जे टोल नाके टोलमुक्त ज्यांची मुदत संपलेली आहे. मी उदाहरणासह सांगतो की दौंडचे 3 टोलनाके ज्यांची मुदत संपलेली आहे, बारामतीचे 5 टोलनाके ज्यांची मुदत संपलेली आहे, पुण्यामध्ये खेड शिवापूरचा जो रस्ता आहे चौपदरीकरण झालंय, वसुली मात्र 6 पदरी रस्त्याची झालेली की जे रस्ते काम पूर्णपणे वर्षभर थांबलेलं आहे. सोलापूर रस्त्या संदर्भात तीच अवस्था आहे. मुंबई पुणेचा जो एक्सप्रेस वे आहे त्याचेही दर 4 वर्षांनी नूतनीकरण होणं आवश्यक होतं, तेही या उद्योजकांनी केलेलं नाही. मुळात याची गांभीर्य किती आहे की शेट्टी सारखा जो या टोलच्या विरोधात आवाज उठवत होता त्याचा खून झाला, परवा कोल्हापूरचे पानसरेंचा खून झाला. यामध्ये केवळ राजकीय किंवा उद्योजक सामील नाहीत, यामध्ये अंडरवर्ल्डचा किंवा गुन्हेगारी जगताचा पैसा असल्यामुळं जरी आज जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांची मानसिकता असली तरी
ही जी काही दहशत आहे ती दहशत जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे टोलमुक्तचं जे काही धोरण आहे किंवा जी मानसिकता आहे, जनतेची मागणी आहे, त्याला यश नक्कीच येणार नाही, एवढ्या निमित्ताने मी सांगू नक्की. शशिकांत शिंदे, तुम्हाला आपण या भावना बघू शकतो, म्हणजे किती तीव्रता आहे या भावनेची तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही सगळी जनमानसातली माणसं आहात. या तीव्र भावना लक्षात घेता तुम्हाला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे. परवा विधानसभेमध्ये सुद्धा सर्वपक्षीय आमदारांनी हे म्हटलं की त्यांना या टोल नाक्यांवरती टोल नको, अशा पद्धतीची भूमिका अतिशय जाहीरपणे सगळ्या आमदारांनी त्यावेळेला घेतली. असं असताना तुम्हाला असं वाटत नाही का की अनेक ठिकाणी, म्हणजे अगदी सामान्यतः बोलायचं झालं तर मोठमोठ्या ज्यांच्या गाड्या आहेत, SUVs आहेत, त्या गाड्यांना सरसकट सोडलं जातं, तिथे धटिंगण जर का कोणी लोक असतील तर त्या लोकांना तिकडे टोलवरनं सोडलं जातं, सामान्य माणसाची गाडी असेल त्याला मात्र सोडलं जात नाही. अशी परिस्थिती प्रत्येक टोल नाक्यावरती असताना या सगळ्याला सामान्य माणूस तोंड कसा देणार असं तुम्हाला वाटतं? मंदारजी, या बाबतीमध्ये मला थोडंसं सविस्तर बोलून द्या, कारण तुम्ही हा विषय सर्वसामान्य जनतेचा उचललेला आहे. इंदळकर म्हणाले की तुम्ही परवाच्या दिवशी 24 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 90 ठिकाणी आंदोलन केलं, त्याच्याबद्दलचा खुलासा करा. एका वेळेला राष्ट्रवादी आंदोलन करते आणि तुम्ही त्याचं समर्थन करता का? मी समर्थन करत नाही. आम्ही कुठलंही खोटं आश्वासन दिलं नव्हतं. राष्ट्रवादीने जे टोल नाक्यावर आंदोलन केलं ते या सरकार पूर्णपणाने टोल माफी करेल, कुठूनही पैसा आणेल, टोल माफी करेल. 6 महिने झाल्यानंतर सुद्धा टोल माफी केली नाही, म्हणून त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने आंदोलन केलं. राष्ट्रवादीने कधी आश्वासन दिलं नव्हतं. मी काय मगाशी म्हणालो की आज वेळेला महत्व आहे, वेळेला आणि विकासाला महत्व आहे. कोणत्याही माणसाला या ठिकाणी असलेल्या विकासाला हे करताना सरकारकडे पैसा नसेल तर BOTवर बरेच या ठिकाणी प्रोजेक्ट केले जातात. हा, हे बाब खरी आहे. जे टोल आजपर्यंत दुर्लक्षित होते, काही लोकांच्या, या सर्व लोकांच्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि ही वसुली बेकायदेशीर होती ती बंद करण्याच्या बाबतीमध्ये जागरूकता आली. याबद्दल मी यांना धन्यवाद देईन. कोल्हापूरचा विषय आहे. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये सुद्धा अडचण एवढीच आहे, कोल्हापूर या ठिकाणी टोलच्या बाबतीमध्ये आकारणी केली गेली, पण टोलच्या बाबतीमध्ये आकारणी केल्यानंतर ज्या सुविधा मिळायला पाहिजे तर त्या मिळाल्या नव्हत्या. त्यांच्या मागणीबद्दल सरकारने आश्वासन दिलेलं ते पूर्तता केली नव्हती. अजितदादांनी तिथं जाहीर केलं होतं, मागे सुद्धा सांगितलं होतं खारघरचं की MMRD वगैरे या सर्व गोष्टीतून पैसे देऊन आपण हे मार्ग काढू शकतो. आता एवढंच आहे की पारदर्शकतापणा आणि जे टोल बंद झाले ते बंद झाले पाहिजे, वेळेचा उपयोग झाला पाहिजे. आज खारघर, वाशी वगैरे या सर्व टोल नाक्यावर 1.5 किलोमीटर रांग लागते आणि या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता तशी आज त्याचं ऑडिट होत नाही. जेवढ्या गाड्या आज तिप्पट वाढल्या त्याप्रमाणे त्या टोलमध्ये तेवढी वसुली होते का नाही याबद्दल पारदर्शकता असायला पाहिजे. त्यासाठी या सरकारने कायद्यामध्ये फार कडक भूमिका घेऊन जी काय तिथं दादागिरी, गुंडगिरी आणि पैसे चोराचोरी होती ती थांबवण्याच्यासाठी आमचं सहकार्य असेल. परंतु मी हीच भूमिका मांडलेली आहे की जे टोल आज बेकायदेशीर असतील ते आमच्या काळात असतील, या काळात असतील, भविष्य काळातल्या असतील, जनतेच्या मूलभूत सुविधा देत असताना ते टोल बंद करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका, ही आश्वासनं तुम्ही दिली होती ती पूर्ण केली पाहिजे. दुसरा, मी मगाशी परत आलो, मी विधानसभेमध्ये प्रतापजी म्हणाले त्याप्रमाणे आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये असो किंवा विधानसभामध्ये आम्ही आठवण केली होती की 11 टॅक्स आपल्या ठिकाणी लावले जातात. त्या टॅक्स मधून आपण या रस्त्याच्या सुधारणाकरता पैसे घेतो. त्या पैशामध्ये जो कर लागला जातो त्याचं आपण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी काम केलं जातं का याच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय शासनाने देणं गरजेचं आहे. नक्की शासनाने हे निर्णय देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय अगदी थोडक्यात, म्हणजे वेळ कमी आहे, टोलवरती जवळजवळ एक दिवसभर आपण खरं सगळ्या लोकांची चर्चा करायला काही हरकत नाही, कारण इतका गंभीर प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाबरोबर तुम्हाला किमान 2-3 गोष्टींवरती अगदी थोडक्यात विचारायचं आहे. एकतर ST बस सारख्या तुमच्याच म्हणजे सरकारच्याच आणि प्रवाशांच्या, सामान्य प्रवाशांच्या व्यवस्थापनावरती तुम्ही टोल का लावतात, त्याच्यावरती काही सरकार धोरण ठरवणार आहे का? ह्या ज्या सगळ्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत, ज्या रांगांमुळे इंधनाची सुद्धा तिकडे पूर्णपणे नासाडी होते, त्या रांगा तरी कमी होतील का लवकरात लवकर, त्याच्या प्रकारचं आश्वासन तुम्ही देणार आहात का? आणि हे जे सगळे फ्लायओव्हर ज्याच्यावरती अर्धा फुटाचे खड्डे पडलेले आहेत, त्या फ्लायओव्हर्सवरचे खड्डे तरी बुजतील का, ते खड्डे तरी कमीत कमी करतील का? आणि त्याचं खातं किमान तुमच्याकडे, एकनाथ शिंदे यांच्याकडे, तर त्याबद्दल तरी तुम्ही काही कराल का? कारण MEPने IBN लोकमतवरती आम्ही स्टोरी केली होती, MEPने त्याच्यावरती कुठलंही धोरण सांगितलेलं नाहीये, त्याच्यावरती काही उत्तर दिलेलं नाहीये. सायनचा जो ब्रिज आहे त्याच्यावरती आम्ही एक कॅम्पेन घेतलं होतं, त्याच्यावरती सुद्धा काही केलेलं नाहीये. म्हणजे पैसे घेत आहेत पण इथून पुढे त्याच्यावरती जो काही एकूण घसारा होतोय, वाहनांचा घसारा होतोय,
त्यावरती कोणी काही बोलत नाहीये. तुम्ही काय करणार? नाही, सर्वप्रथम मंदारजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि प्रामुख्यानं एस टी महामंडळ पूर्ण राज्यामध्ये पसरलेलं आहे. एका एस टीला प्रवास करत असताना किंवा 7-7, 8-8, 10-10 टोल नाके पाडावे लागतात. त्यामुळे कदाचित 40 ते 50 कोटी रुपयाचं उत्पन्न जे एस टीचं आहे ते ह्या टोल नाक्यांच्या ठेकेदारांच्या खिशात घालण्यामध्ये त्यांचं जात असेल. प्रामुख्यानं लोकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम जे असतात, म्हणजे आता ठाणे महानगरपालिकेची TMT किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका किंवा नवी मुंबई महापालिका किंवा इतर पुणे पिंपरी चिंचवड, ह्या सगळ्या लोकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम ज्या आहेत त्यांना टोलमधून माफ करावं, माफी द्यावी, ही भूमिका शिवसेनेची सुरुवातीपासून आहे, आताही तीच कायम आहे. प्रामुख्यानं ब्रिजेसवर किंवा रस्त्यांवर जे टोल नाक्यांचे ठेकेदार असतील, जर अशा प्रकारचे खड्डे पडलेले असतील किंवा काही डागडुजीचा प्रकार असेल तर ते निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून केलं पाहिजे. परंतु मगापासून प्रत्येक जे आता सदस्य ह्या ठिकाणी बोलत आहेत त्यांच्या भूमिकेमध्ये असंच आहे किंवा काही कॉमेंट्स येत आहेत त्यामध्ये असंच आहे की पूर्ण राजकीय पक्षाच्या नेत्यांनी टोल मुक्तीच्या घोषणा केलेल्या, परंतु टोल मुक्ती काय राज्यातून होणार नाही. मी थोड्याफार प्रमाणात काही प्रमाणात जे मोठे मोठे टोल नाके म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे ह्या टोल नाक्याविषयी कोणाची काही जास्त म्हणजे लोक बोलत पण नाहीये. परंतु एका शहरामध्ये 4-4, 5-5 टोल नाके असतील, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल, त्या ठिकाणच्या लोकांची प्रामुख्याने ही बोंबाबोंब आहे. ते सर्व टोल नाके बंद व्हायला पाहिजे. ह्या मताची शिवसेना पूर्वी होती, आजही आणि उद्याही राहील. आताही सत्तेत आम्ही सत्तेत जरी असो तरी रस्त्यावर उतरून ह्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे पडणार नाही. परंतु जे चंद्रकांत पाटील आहेत किंवा एकनाथ शिंदे त्यांनी जी भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे टोल नाके बंद करण्याच्या संदर्भात अतिशय सकारात्मक आहे. खूप चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो ही गोड बातमी काही दिवसातच आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून तुमच्या समोर येईल. काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी जाहीर करतात. मी एक फक्त आमदार आहे सत्ताधारी पक्षाचा, परंतु काही भूमिका अशी आहे दोन्ही पक्षांनी मिळून ठरवलेली की ज्या घोषणा पूर्वी केलेल्या आहेत त्या घोषणांची पूर्तता कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. म्हणजे LBTच्या विरोधामध्ये आम्ही घोषणा केली होती, आम्ही पूर्ण केली. म्हणजे तुम्ही म्हणताय लवकरात लवकर काहीतरी अधिवेशन सुरू आहे, कदाचित अधिवेशनाच्या काळात होते की त्यानंतर होते हे आपण बघूया. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किमान तरतूद जी टोल धोरणाच्या बाबतची जी काही आधीच्या टोलच्या संदर्भातली असायला हवी होती ती नाहीये, पण किमान काहीतरी घडेल असं खुद्द शिवसेनेचे आमदार बोलत आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास तुर्तास ठेवायला हरकत नाही, कारण इतकी वर्ष आपण आतापर्यंत टोलच्या धोरणाबाबत विश्वास ठेवलेला आहे सगळ्याच राजकीय पक्षांवरती. अजून थोडे काही दिवस थांबूया, पुन्हा नाही तर याच विषयावरती चर्चा आपण घेऊया. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.